नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मस्त असा पावसाळ्याचा मेनू आपण बनवणार आहे. अशी मस्त गरमागरम खायची इच्छा झाली. चला तर मग आपण कांदे भजी बनवूयात. इथे मी 4-5 असे कांदे घेतले. त्याचे असे उभे स्लाइस करून घेतले. असा उभा कांदा छान मस्त बारीक कट करून घेतलाय. इथे असा कांदा आपला सर्व मस्त कट करून झालाय. आता आपण एका पातेल्यामध्ये टोपामध्ये सर्व कांदा काढून घेणार आहोत आणि असं चवीनुसार टाकूयात आता मीठ, हळद आणि हे सर्व असं आपण मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण सर्व कांद्याला असा मीठ आणि हळद आपण लावून घेणार आहोत. इथे कांद्याला मस्त असं मीठ हळद लावून झालंय. आता आपण 5 ते 7 मिनिटासाठी हे साईडला ठेवणार आहोत मीठ आणि हळद मुरण्यासाठी. इथे आपण 5 ते 7 मिनिट असे झालेत. आता इथे मी हिरवी मिरची, ओवा, जीरा हे मिक्स आपलं बारीक करून घेतलंय. लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, थोडंसं मीठ टाकलंय. आपण मीठ मगाशी पण टाकलं होतं, त्यामुळे आता ते चवीनुसारच टाकायचे. बेसन पीठ घेतले 2 वाटी. पाणी न टाकताच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे. इथे आपलं मिश्रण पण छान मिक्स झालंय. आता आपण कांदा भजी बनवायला सुरुवात करूया. तेल मस्त गरम झालंय. कमी तेलकट आणि एकदम कुरकुरीत अशी आपली कांदा भजी बनवूयात आपण. इथे लो टू मीडियमच गॅस ठेवायचा आणि दोन्ही पण साईडने असे कुरकुरीत होईपर्यंत आपण भजी तळून घेणार आहोत. एकदम अशी खायला पण अशी एकदम टेस्टी लागते आणि बनवायला पण अशी सोपी पद्धत आहे. जशी आपली गाड्यावरती मिळते तशीच भजी आपण इथे बनवली आहे. इथे बघू शकता आपली दोन्ही पण साईडने एकदम अशी छान कुरकुरीत भजी बनून तयार आहे. आता सर्व भजी आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत. इथे आपले कांदा भजी बनून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की ट्राय करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.